विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी अमरावती जिल्ह्यात दौरा केला। यात सकाळी 11 वाजता विदर्भ महाविद्यालयात असलेल्या क्वारंटाईन केंद्राची पाहणी केली। त्यांचा ताफा थेट सुपर हॉस्पिटलमधील कोविड रुग्णालयात जाऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली। वाढत्या कोरोनावर तेथील डॉक्टरांशी चर्चा करण्यात आली। या दरम्यान अमरावती कोविड रुग्णालयात जेवण, पाणी यासह अनेक समस्यांबाबत माजी आमदार डॉक्टर सुनील देशमुख यांनी लक्षात आणून दिले। यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयात जाऊन विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांच्याशी अर्धा तास विविध विषयावर चर्चा करण्यात आली। शेवटी दुपारी 12:30 वाजताच्या दरम्यान शेगाव नाका येथील अभियंता भवन येथे पत्रकार परिषद घेण्यात आली। म्हणजे त्याच्यामुळे त्याच्यावर थोडी उपाशी राहण्याचीच पाळी येते आणि म्हणून ते सुधारण्यात यावं। आणि तिसरा सफाईच्या संदर्भातला तिथला विषय हा देखील मला तिथे सगळ्यांनी सांगितला। आज तर मी गेलो होतो तर सफाई मला चांगली दिसली, पण ओव्हरऑल सफाईच्या संदर्भातला प्रॉब्लेम तिथे आहे। आता कोरोनाच्या संदर्भात वेगवेगळ्या भागातनं लोक आल्यामुळे विशेषतः मुंबई वगैरे जे कंटेनमेंट झोन्स आहेत याच्यातनं वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये लोक गेल्यामुळे आता कोरोनाचा आकडा वाढायला लागला आहे। आणि विशेषतः अमरावती विभागामध्ये अमरावती आणि अकोला या दोन ठिकाणी संख्याही वाढते आणि इथली मृत्यू संख्याही थोडी वाढल्यासारखीच आहे। आणि म्हणून दोन गोष्टी मी सुचवलेल्या आहेत, कारण रेट ऑफ इन्फेक्शन जे आहे ते अमरावती अकोल्यामध्ये मोठ्या प्रमाणात दिसत आहे। त्या संदर्भातल्या किट्स त्यांनी मागवले आहेत आणि त्यातनं टेस्टिंग वाढवण्याचा त्यांचा विचार आहे। मला असं वाटतं की एकूण ही जी काही कोरोनाची लढाई आहे या लढाईमध्ये आता एकदम क्रिटिकल फेजमध्ये आपण आहोत। आता रोज संख्या मोठ्या प्रमाणात वाढते, एक प्रकारचा स्पाइक आपल्याला दिसतोय। आज अमरावतीतही आम्ही विचारलं त्यांना तर अजून अंतिम संख्या यायची, पण 22 रुग्ण आत्तापर्यंत आज दिवसभरात आढळले असं त्यांनी सांगितलं आहे। संध्याकाळपर्यंत कदाचित ती संख्या वाढेल। एकूणच महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं असेल काल जवळजवळ 5300 रुग्ण हे एका दिवसात त्या ठिकाणी वाढलेले आहेत। अर्थात मुंबईचं टेस्टिंग जे आहे ते स्टॅग्नंट करून ठेवलेलं आहे। म्हणजे गेल्या 3 दिवसातले फिगर मी बघत होतो, 3 दिवसामध्ये ॲव्हरेज 5100चं टेस्टिंग केवळ मुंबईमध्ये केलं जातं। त्या तुलनेत दिल्लीमध्ये 21000चं टेस्टिंग दररोज केलं जातं। देखील या ठिकाणी ट्रीटमेंटमध्ये उपलब्ध व्हायला लागलेले आहेत आणि जोपर्यंत वॅक्सिन येत नाही तोपर्यंत कोरोनाचं मॅनेजमेंट करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। आता आपण 1 तारखेपासून अनलॉक 2मध्ये चाललो आहे, अनलॉक 3मध्ये चाललो आहे, त्याची काही घोषणा केली आहे। त्याच्यामध्ये देखील खूप कन्फ्युजन आहे। मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती करेन की नेमकं अनलॉक आपण काय करतो आहे आणि काय करत नाही आहे हे अतिशय स्पष्टपणे जनतेला समजलं पाहिजे। आणि सगळ्या गोष्टी जर स्थानिक प्रशासनावर आपण टाकल्या तर त्यातनं आपली स्ट्रॅटेजी जी आहे ती योग्य प्रकारे आपल्याला पार पाडता येणार नाही। आणि म्हणून अनलॉक करणं हे तर योग्यच आहे, अनलॉक करावंच लागेल। फार काळ लॉकमध्ये ठेवता येणार नाहीत गोष्टी, पण त्याची स्पष्टताही जर जनतेला आली तर त्यातनं एक त्याचा फायदा निश्चितपणे होईल। कापूस तुम्ही खरेदी कराल तो सगळं आम्ही घ्यायला तयार आहोत असं केंद्राने सांगितलं। विहित मुदतीत आपण खरेदी करू शकलो नाही, वाढीव मुदतीत आपण खरेदी करू शकलो नाही, दुसऱ्या वाढीव मुदतीतही आपण खरेदी करू शकलो नाही। आणि त्यामुळे दुर्दैवाने आज शेतकऱ्यांकडे कापूस पडलेला आहे आणि सातत्याने मी माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय प्रधानमंत्री महोदय या सगळ्यांना पत्र पाठवून त्यांच्याशी बोलून त्यांना विनंती करत होतो की व्यवस्था आपल्याला वाढवायला पाहिजे। स्वतः केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राज्य सरकारला पत्र पाठवून सांगितलं की तुमच्या बाजार समितीत 10 टोकन जर दिवसाला मिळत असतील तर अशी खरेदी होऊ शकणार नाही। पण अद्यापही ती काही खरेदी न झाल्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आहेत। आणि तशातच बोगस बियाण्यांचा जो विषय आता समोर आलेला आहे याच्यानेही शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात अडचणीत आला आहे। आणि विशेषतः बोगस बियाण्याच्या संदर्भात माझे आणि आमची सगळ्यांची मागणी आहे, कारवाई तर झालीच पाहिजे, पण आज शेतकऱ्याचं नुकसान कोण भरून देणार?
म्हणून शेतकऱ्यांना मदतही मिळाली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या लक्षात असेल की 2018 साली बोगस बीटी आलो, त्यावेळी आपण तात्काळ कारवाई करून आणि हा जो आपला बियाण्याचा कायदा आहे, या कायद्यातली तरतूद आहे की ज्या तरतुदीप्रमाणे बियाण्याचे पुरवठादार जे आहेत यांनी त्या बियाण्याचं जे काही उत्पादन क्लेम केलेलं आहे ते गृहीत धरून त्या ठिकाणी त्यांच्यावर क्लेम आपल्याला करता येतो. पत्रकार परिषदेमध्ये अमरावती, अकोलामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण वाढत असल्यामुळे या जिल्ह्यात रेट ऑफ इन्फेक्शनचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. या जिल्ह्यात जास्त टेस्टिंग प्रक्रिया वाढवण्याची गरज आहे. येत्या 1 जुलैपासून महाराष्ट्रामध्ये पुन्हा अनलॉक होण्याची गरज आहे. यासह महाराष्ट्रामध्ये वीज बिल, कापूस खरेदी आणि विशेषतः बोगस बी बियाण्यांचे प्रमाण वाढत आहे. अनेक शेतकऱ्यांची या बोगस बी घेतल्याने फसवणूक झाली आहे. यात कडक कारवाई आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणे गरजेचे आहे. वैज्ञानिक विकास महामंडळ शिवाय विदर्भाचा विकास होऊ शकत नाही. विदर्भातील मंत्रीने वैज्ञानिक विकास महामंडळाचा प्रस्ताव करिता एकजुटीने सादर केला पाहिजे, अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट करण्यात आली. पत्रकार परिषदेला माजी कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे, माजी पालकमंत्री प्रवीण पोटे, माजी आमदार डॉक्टर सुनील देशमुख, निवेदिता चौधरी, आमदार प्रताप अडसळ सह भाजपा पदाधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज, अमरावती.